मॅच तेवढी भन्नाट काढली होती, तेव्हा ही मॅच पकडीवर अवलंबून राहील. ज्यांची कवर मजबूत त्यांचा खेळ मोठा. ठोसा ठोसा सामना पाहत राहा, ऐकत राहा सावली क्रिएशन यूट्यूब लाईव्हवर. सावली क्रिएशन का टीम मेंबर कल्पेश अँड टीम खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह थेट प्रेक्षेपण या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचं संपूर्ण जगाला दाखवत आहेत. कबड्डी वाढावी बुवा साहेबांचं स्वप्न साकारताना प्रत्येक असोसिएशनमध्ये मेहनत घेतली जाते. असोसिएशनवर पद नाही, परंतु कबड्डीसाठी आम्ही योगदान देतो. त्या सगळ्या आर्थिक मदत करणाऱ्या कबड्डी रसिकांना, शौकीनांना मी धन्यवाद देतोय. ज्याच्याकडे पद आहे तो मोठा नाहीये. जो पद नसताना कबड्डीकडे जेवढ्या नजर ठेवतो, त्या खेळाडूंची कुठली मदत असेल ती पोचवतो, आर्थिक मदत असेल त्याला महत्त्व लागतं. तो इतिहास रचावा लागतो. ते आतापर्यंत जे मदत करणारे सगळे कबड्डी रसिक आहेत. सामने अतिशय रंगतदार बघायला मिळते. कबड्डीच्या अनेक बातम्या मशाल न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत, कारण हा महिना खूप गाजणार आहे कबड्डीच्या बाबतीमध्ये. बातम्याही येणार आहेत, स्पर्धाही मोठ्या आहेत आणि ठोसाच होणार आहे काम सगळा. पंकजबाईंना मी सांगितलंय. बघूया सामना रंगतदार या ठिकाणी बघायला मिळते. वावळी विरुद्ध असनोली सामन्याची चुरस्ता लागलेली आहे. सामना अतिशय रंगतदार या ठिकाणी मात्र रंगला जाईल. कारण प्लेयर घडवायला किती मेहनत लागते ना. ते शिबिर मी जेव्हा कुमारी गटाचा आश्रम या ठिकाणी घेतलेलं तेव्हा मला कळलं, सोपं नसतं एवढी कवर बसवणं. किती मेहनत लागते एका एका गोष्टीला त्या खेळाला सांगायला. एक गोष्ट 10 वेळा ट्राय करायला, तेव्हा कुठे एक एक कॉर्नर, एक एक टर्न, लेफ्ट टर्न, राईट टर्न बसतो. खूप मेहनत आहे कबड्डीच्या कव्हरमध्ये. रेडरला तेच मार्गदर्शन करावं लागतं. आपल्या टीमसोबत प्रॅक्टिस करावी लागते. चौड्यावर परफेक्ट आहे, कव्हरची साथ नाही मिळाली परफेक्ट. फक्त रेडरला फिरवायचं होतं, हात फक्त लॉक करायचे होते, पण ते झालं नाही आणि 2 गुण मात्र मिळतं असनोली अला. बघूया रेडचा प्रयत्न वावली टीमकडनं बघायला मिळतोय. डबा कोपऱ्यामध्ये रेड, मेन रेडर रेड करतायत. परफेक्ट फेकलेले, याला म्हणतो अनुभव दाखवताना या ठिकाणी डिफेंडर राईट टर्न. खूप वर्षाचा अनुभव आहे, कित्येक वेळा चांगल्या रेडरला पुश केलंय. सूरज यावेळेस मात्र रेडवर 4 पकडपट्टू समोर असताना रेड. लाईन मध्ये ठेवायचं दोन्ही टीमच्या मागे दिगाशी. वावलीकडनं रेड. टीमला गरज आहे पॉइंटची. वावली टीमला 0वर आहेत, खातं खोललेलं नाहीये. 3 गुण संख्येवर असनोली मात्र या ठिकाणी मात्र झुंज देताना. टॅकलचे पॉइंट मात्र त्यांनी घेतलेले आहेत. रेडचे 2 पॉइंट आहेत आणि सुरेख चौडा काढलेला राकेश पाटील यांनी. लाजवाब. अनुभवी संघ सीनियर के सामने जूनियर टीम खेल रही वावली. आणि वा काय नजर आहे डिफेंडरची. परफेक्ट कॅच. टाळ्या वाजवा. सुपर टॅकल. 2 पॉइंट मिळवून दिले या टॅकलनं. रेडचा प्रयत्न वावली टीम कडनं. युवा खेळाडू रेडवर. पॉइंट किपरकडे काय खडेल. उजव्या कोपऱ्यामध्ये रेड पुन्हा एकदा येतात सेंटरकडे. डावा कोपरा निदान रेषा पार करताना अंदाज बांधतोय. नजर देताना कव्हरकडे मध्य रेषेकडे येतोय. 15 सेकंद रिटर्न येण्याचा निर्णय. आणि आता मात्र असतोलीकडनं ओम रेडवर. 4 पकडपट्टू समोर आहेत आणि ओमची रेड. आता मात्र रेडचा प्रयत्न. 2-4.
2-5. पुन्हा एकदा रेड. ओम रेडवर. सुपर टॅकल ऑन असताना रेड. ओम रेडवर आहेत, मेन रेडर. आणि ते मात्र पॉइंट मिळते. फुटवर्किंग खूप चांगलं होतं. ओमचं नजर खूप तेज होती आणि पॉइंट घेऊन जातात आपल्या रेडमध्ये. पुन्हा एकदा चढायचा प्रयत्न या ठिकाणी. वावलीचा रेडर रेड करतायत. वाह, काय डाय मारलेली. अनुमान उडी मारताना 2 गुणांची कमाई केली आहे. छोटा फटाका बडा धमाका. 4-6. आणि ते मध्य रेषेकडे मात्र रेडर येत आहेत. सिंगल पॉइंट. आघाडी मात्र असनोली अ कडे आहे. 3 गुणांची बढत आहे. 3 गुणांची फार काही मोठी आघाडी नाहीये. सामना आता चालू झालेला आहे. किती आघाडी. पहिल्या हाफमध्ये मात्र असनोली अ संघ घेणार की वावली. येणारे प्रश्नचिन्ह आणि उत्तर प्रत्येक पॉइंट मात्र दिली जातील. टक्कर मोठी आहे. 2 टीमची ही टक्कर दे धडक बेधडक पकडी या सामन्याला मात्र नक्कीच रंग चढवतील. मजा येईल पाहत राहा एकत्र यूट्यूब लाईव्हवर सावली क्रिएशन. यापुढे सामना दुसरा पुकार. विश्वगड विरुद्ध दिगाशी अ. पहिला सेमीफायनल सामना. दुसरा सेमीफायनल सामना दिगाशी अ विरुद्ध विश्वगड. हा सेमीफायनल सामना आपण पाहत आहेत. असनोली अ विरुद्ध वावली. जो जिंकेल तो फायनल खेळेल. कोण जाईल फायनलला खेळण्याकरिता, वावली की असनोली अ. पुन्हा एकदा पकड. या रायडरवर मात्र नजरच बसवली वावलीकरांनी. इसको छोडणार नाहीये, कुछ भी हो जाए. 2 टॅकल केलेले आहेत. 5 पळपट्टू समोर असताना रेड करताय. छोटा फटाका 2 पॉइंट दिले होते मागच्या रेडला. ही खतरनाक रेड आहे. अर्धी पाठ दाखवून रेड करतोय. अर्धी पाठ दाखवून रेडर खतरनाक असतात. सेफ रेड. राकेश मात्र रेडवर. 1 गुणांनी फक्त असनोली पुढे. सेमीफायनल टफ हवी आहे. पहिल्या सामना टफ मॅच आहे वावली विरुद्ध असनोली. 3rd रेड. या ठिकाणी शेकोटीचा आनंद सुद्धा प्रेक्षक वेगळा घेत आहे. कबड्डी स्पर्धेबरोबरच ग्रामीण भागाची थंडी मात्र या ठिकाणी आजमावत आहेत. गरमी खेळाडूंमध्ये गरमी या ठिकाणी आतमध्ये कोर्टमध्ये पाहता आपण. आणि ते पकड. कडक कव्हर. असनोली टॅकल पॉइंट. सामना रंगतदार आहे. चुरस्ता बघा. इकडे पकडी तिकडे पकडी. पकडीवर पकडी. सामन्यावर मात्र मजबूत आहे. जखड कुणाची अजून नाहीये. 1 पॉइंट पुणे मागेत. 2 पॉइंट पुढे मागे मागे पुढे. कव्हर. पॉइंट असनोली अ. 3 गुणांची आघाडी आता असनोलीला मिळते. जोपर्यंत हा रायडर आहे ना, तोपर्यंत बावलीची ताकद बनू पाहिजे हा खेळाडू. आणि इथे मात्र बॅक होल्ड. 50-50 वाला खतरनाक डिफेंडर. हजारातून एखादी पकड होती. हात पकड. हजारातून एखादी. तो धरलाय. आता निघालाय. जेमतेम निघलाय. ग्रामीण भाषेमध्ये म्हणता येईल जेमतेम निघला. खतरनाक. पण टाळ्या वाजवा त्या डिफेंडर करता. जोरदार टाळ्या. 6-10. 4 गुणांनी मात्र अजून पुढे जातील कारण लोन बसलेला आहे. आणि 13-6 वर आता मॅच येते. 7 गुणांची आघाडी. 1 लोन फक्त दिलेला आहे वावलीवर असनोलीनं. फक्त याकरिता कारण वावलीने जर लोनची परतफेड केली तर मात्र ही सेमीफायनल मॅच टफ होईल. यानंतर एक सामना सेमीफायनलचा होईल. त्यानंतर लगेच फायनल.
म्हणजे तुम्हाला इथे 20 मिनिटात फायनल बघायला मिळेल, कुठेही जाऊ नका. आत्ता बघूया चढाई आहे, पॉइंट की पकड काय घडेल. आमचे सगळे प्रेक्षक संध्याकाळी 7 वाजल्यापासून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी मात्र आई गावदेवी दिघाशी नवतरुण मित्रमंडळ आई गावदेवी दिघाशीकरांनी भरवली. सेमीफायनल झोनमध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि नुकतंच आगमन झालेले महेश पाटील यांचं आगमन झालेले आपलं हार्दिक स्वागत. आई गावदेवी चषक दिघाशीमध्ये वेलकम. रेडचा प्रयत्न माऊली टीमकडनं बघायला मिळतोय. हा लाजवाब पॅकड. जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे. महेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान पंकज भाई यांनी करावा अशी मंडळाच्या वतीनं विनंती करतोय. मोलाचं सहकार्य आई गावदेवी चषक कबड्डी स्पर्धेला करणारं व्यक्तिमत्व महेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पंकज भाई यांच्या शुभ हस्ते होत आहे. कबड्डीवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, नेहमी सहकार्याच्या भूमिकेमध्ये आई गावदेवी चषकला त्यांचं लाभतंय आणि त्यांचा मुलगाही कबड्डीपट्टू एक चांगला आहे. वेलकम महेशजी पाटील. पॉइंट कीपकडे काय घडेल. 5 फळपटू समोर पुन्हा एकदा डाबा कोपरा टू उजवा कोपरा रेड करताना रेडर पाहायला मिळत आहेत. आणि ते पकड रेडर आउट. पॉइंट मिळतोय वावलीला. अटीतटीची वेळ आता आलेली वावलीवर सुद्धा. जसा वेळ निघत जाईल तसं दिघाची संघ वर्चस्व गाजवेल, कारण आघाडी अजूनही दिघाशीकडे आहे 8 गुणांची. सॉरी अस्तोलीकडे आहे आणि दिघाशी विरुद्ध विश्वगड सेमीफायनल. सगळ्यांना आतुरता लागलेली आहे, घाई सुटलेली सर्वांना. कधी सेमीफायनल होते आणि फायनल येते. कोड चेंज. हाफ टाइम. 8 गुणांनी पुढे पहिले आपला वर्चस्व गाजवलंय अस्नोली संघानं. प्रदीप पाटील खरेली यांनी पारितोषिक लावले. राकेश यांना 500 रुपयाचं. सामना अतिशय रंगतदार बघायला मिळतोय. चला दुसरा पुकार. आई गावदेवी दिघाशी विरुद्ध विश्वगड. दुसरा सेमीफायनल सामना, उपांत्य फेरीचा सामना. दुसरा पुकार. वॉर्मअप सुरू ठेवा. तिसरा कॉल आल्यानंतर मैदानाचा ताबा घ्या. महाराष्ट्र पोलीस सेवा मिस्टर नितेश दुपारे यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. चला नितेशजी दुपारे, आपल्या विनंती आहे आई गावदेवी क्रीडा मंडळ आणि नवतरुण मित्रमंडळ आई गावदेवी दिघाशीकरांची आपण मंचावर या. नितेशजी दुपारे वेलकम. महाराष्ट्र पोलीस सेवा आपलं हार्दिक स्वागत या कबड्डीच्या मास संग्रामामध्ये. 1 लोन देणार कोण मॅच बदलेल. जर बावलीने 1 लोन दिला ना अस्नोलीवर तर मॅच तेही सुद्धा काढू शकतात. लोन सांभाळला अस्नोलीनं तर सामना तेही जिंकू शकतात चांगल्या आघाडीनं. ओम जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मॅच कव्हर क्षेत्राच्या बाहेर राहील. बघूया रेडचा प्रयत्न रेडर करतायत आणि जबरदस्त टॅकल. आता आपण धरायचा का विचार करतायत 4 डिफेंडर वॉली संघाचे. आपला रेडर धरलेला आहे आणि दुपारे पोलीस यांचं स्वागत रत्नाकर जाधवजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होते.
महाराष्ट्र पोलीस सेवा मिस्टर मेजर दुपारे यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे। या कबड्डीच्या महासंग्रामाला आपण वेळात उपस्थित राहिलात। महाराष्ट्र पोलीस सेवा दुपारे मेजर आपलं हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम। सतरा 7 7 17 10 गुणांची आघाडी असलेली अ संघाने घेतलेली आहे। खूप चुरस्ता या मॅच वर मात्र पाहायला मिळेल। निवृत्ती यांनी जर रेड मारली आणि पॉइंट काढला तर 500 रुपये कॅश प्राइज लावलेले प्रदीप पाटील खरिवली भाऊजी यांनी। फॅन फॉलोअर आहेत त्यांचे, खूप फॅन आहेत ते निवृत्ती यांचे, आसनोलीचे फॅन आहेत ते। आणि निवृत्ती लगेच मात्र रेड मारतायत। एक जमाना आता ये स्टेट लेवल पे खेल आता हो गया। रेडर मात्र रेड करता निवृत्ती पाटील। 4 पटू समोर असताना रेड आणि इथे चांगली पकड, टॅकल पॉइंट। रनिंग मध्ये चौडा काढलेला आहे। बघूया पॉइंट कीपर काय घडेल। थर्ड रेड वावलीकडनं पॉइंट काढायचा आहे। वावलीची टीम ही मॅच जिवंत ठेवायची तर हा पॉइंट महत्वाचा या रेडला। ये पॉइंट निकलेगा तो मॅच बनेगा। भट्टी आली असती, थांबले का रेडर समजलं नाही। चौड्यातून निसटले होते तर मात्र 2 डिफेंडरला पुश करायचं होतं, 3ची भट्टी आरामात भेटली असती, परंतु मागून कव्हर आली। 18-8 10 गुणांची पिछाडी वावली संघासमोर आहे। सेमीफायनलची मॅच खेळणं आणि तो जोश असणं गरजेचं असतं। वावली संघाली कमबॅक करायला हवं, कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे। बघूया रेड, वावली टीम रेडर रेडवर आत्ता काय घडेल या रेडला। बघूया काय घडतंय, काय बदल करेल रेडर या गुणफलकामध्ये। प्रयत्न करतोय, प्रयत्नात आहे पॉइंटच्या, अंदाज बांधला आणि माघारी परतलेला आहे। ओ या ठिकाणी मात्र रेडवर येत आहेत। 4 पटू समोर, तिसरा पुकार ऐगादेवी दिगाशी विरुद्ध विश्वगड। तयार राहायचे, तिसरा पुकार, अंतिम पुकार। 10 गुणांची आघाडी असनोली अ कडे। फायनलला कोण जाणार अजूनही चर्चा बाकी आहे। चर्चा तर आहे, अजून निर्णय बाकी आहे मॅचचा। आमंत्रित केले रेडरला, अब कोण आएगा। सूरज आलेले रेडवर, थर्ड रेड आर पार। एक तर सूरजला आत राहायचंय कोर्टमध्ये तर पॉइंट काढावा लागेल, पॉइंट नाही काढला आपोआप सूरज बाहेर जाईल। म्हणजे मैदानात कोणी राहील, म्हणजे अस्तित्वाची लढाई या रेडला। ते थर्ड रेड आर पार, डू और डाई रेड पे यहाँ पे कमाल का टैकल किया है सूरज को। वावली टीमचा खेळ पुन्हा आलाय, परतलाय कडक टोचा टोचा। वावली टीम अब जाग चुकी है, आक्रामकता अटैकिंग कबड्डी अब उनकी दिखने लगी है। ही रेड सक्सेस झाली ना तर मॅच ऑन होईल का, मजा येईल। या रेडला पॉइंट मिळाला तर मॅच वावली संघाला संधी आहे कमबॅक करला। पॉइंट काढेल का, पॉइंट काढेल का, पुन्हा एकदा या ठिकाणी अटेम्प्ट करतोय। लास्ट अटेम्प्ट है, लास्ट अटेम्प्ट है आणि इथे मात्र बघता खोलवर। ये क्या हुआ, कोण कुठं पळतंय तेच समजलं नाही या रेड मध्ये। डिफेंडरला समजलं रेडर कुठे, रेडरला समजलं डिफेंडर कुठे। आला होता चौडा, बसला रे हातामध्ये, पॉइंट मिळतो असनोलीला।
ये रेडर चलता तो क्लाइमैक्स कुछ और होता। मेन रेडर चला ही नहीं और वापसी करने का मौका मिला ही नहीं, मिला था लेकिन गवा दिया। 21-10, 11 पॉइंट आगे चलते हुए इस मैच में असतोली ए टीम। 11 पॉइंट का फासला अभी भी दरार सामने खड़ी है बावली टीम के सामने। नक्कीच प्रदीप पाटील यांचं स्वप्न पूर्ण केलं असतोली टीमने मॅच जिंकता जिंकताना। 500 रुपये कॅश प्राइज पारितोषिक लावलं होतं राकेश पाटील यांना की आपण गेम प्लॅनिंग केलं, मॅच काढली तर 500 कॅश प्राइज आणि ते गेम प्लॅनिंग केले। 11 गुणांची आघाडी म्हणजे मॅचवर वर्चस्व आहे असतोलीचं। पुन्हा एकदा पुराना शेर आ गया, ओल्डी गोल्डी रेडर, ओल्ड इज गोल्ड। निवृत्ती पाटील रेडवर 200 रुपये लागले निवृत्ती पाटील यांना, 500 लावलेले आहेत, ते 500 अजून कंटिन्यू आहेत आणि इथे मात्र पॉइंट या ठिकाणी मात्र लोन देत आहेत। सुपर हेड मारलेली आहे, लोनचे 2 पॉइंट पकडून 10 पॉइंट अजूनही जाग्यावरच आहेत बावली टीम, हलत नाही 10च्या पुढे। डबल फिगर मध्ये जरी स्कोर असला परंतु 25 पॉइंट असतोली अगडे। टच पकडली आता कवर, 2 मिनिटं बाकी टच कवर लावलेली आहे। क्लास पट्टी काही झालं तरी करून देऊ नका, ही जिद्द बाळगली आता बावलीनी। आणि सक्सेसफुल रेड, चौडा आलाही होता। 2 गुणांची कमाई। पुन्हा एकदा युवा रेडर रेडवर, रेडचा प्रयत्न करतायत। डावा कोपऱ्यामध्ये रेड पकडतील का या रेडरला, खोलवर चढाई आणि इथे माघारी परततोय मध्यरेषेकडे रेडर। असतोली टीम विजयाच्या उंबरठ्यावर आहे, बोनस पॉइंट मात्र बावलीला मिळतोय। लास्ट मिनिट आणि जवळजवळ मॅच जिंकलेली आहे असतोली अकडे असा दावा वेळ काढून धोरण करता रेडर मात्र अदा करतोय, कारण आम्ही मॅच जिंकतोय कारण आमच्याकडे मजबूत आघाडी आहे। 11-27 खूप लांब पल्ला आहे। वेळेत खेळ करणं खूप महत्वाचं आहे, कारण खेळ हा खेळ असतो, कुणाचाच मेळ बसत नसतो, जी काही ठरवत असतो वेळ ठरवतो। निवृत्ती पाटीलना बाद केलंय आणि वेळ समाप्त। विजयी असतोली अप फायनल जाणारा पहिला संघ, अभिनंदन। प्रदीप पाटील यांचं स्वप्न पूर्ण झाले, फायनल करण्याकरिता, फायनल खेळण्याकरिता असतोली अ संघ मात्र दाखल होतोय। चला, दिगाशी अ विरुद्ध विश्वगड आपले तिन्ही पुकार दिलेले आहेत। चला मैदानात या, दुसरा सेमीफायनल सामना दिगाशी अ विरुद्ध विश्वगड। चला त्वरा करा, लवकर लवकर या। दिगाशी अ मैदानाकडे वाटचाल करा, जास्त वेळ घेऊ नका। विश्वगड